भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? तर मोरिस जोन्सनी कमेंट केलं होतं हे बार्गेनिंग फेडरलिझम. संघराज्य सौदा इंग्लिशमध्येच का सांगितलं मी? सध्या TCS इंग्लिशमध्ये डायरेक्ट विचारतो, मराठीमध्ये कन्वर्ट होऊन ही प्रश्न. ठीक आहे. आयव्हर जेनिंग्स यांनी काय म्हटलं होतं? तर फेडरलिझम विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी. फेडरलिझम वरती काही गरज नाही आपल्याला UPSC नाही द्यायची किंवा MPSC नाही द्यायची. कोऑपरेटिव्ह फिलिप माउट जे होते त्यांनी फेडरल फेडरल. ठीक. आता केसी खासी असं लक्षात ठेवू शकतो आपण. कोण आहेत वकील? मिलिंद साठे. नेपाळ, चौथा आसाम. मी आजकाल पंजाबी म्हणायची नदी लक्षात ठेवा. पंजाबी सुट होतं आता. लिव्हिंग आहे तुम्ही इथे मी नाही येत बसणार आहे. कालिकार मध्ये येतं पुस्ता बरं. काली पुस्ता याची ट्रिक काय आहे? काय आहे? तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा किंवा दिहांग येईल ते दिहांग इकडे पण आला होता. PM धनधान्य आपल्या कंबाईन मध्ये कृषी योजना. तर केव्हा स्थापन झाली PM धनधान्य कृषी योजना? 16 जुलै 2025 मध्ये स्थापन झाली. यामध्ये 100 जिल्हे इन्क्लूड केले होते त्यांनी आणि 36 स्कीम अँड 11 युनियन 1970 नंतर. चौथी पंचवार्षिक योजना आपल्याला पाहायची आहे आता. चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 74 मध्ये स्थापन झाली. 5 वर्षाची. काय? आत्मा आणि हृदय कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. हार्ट अँड सोल लक्षात ठेवा. 32चा असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय आहे की नागरिकाचे जे मूलभूत हक्क आहेत ना त्या हक्कांसाठी नागरिक सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. पर्पस म्हणजे काय होतं की एखाद्या व्यक्तीला अटक करू. एक सेकंड. परमादेश सांगतात. परमादेश काय? अधिकार म्हणजे प्रोहिबिट करणे. व्यक्तीला हे इतकं सजा करू शकता किंवा इतका दंड वगैरे असतो. कंट्रोलर अँड ऑडिट जनरल तुम्हाला माहित असेल है ना. तर हे कोणत्या आर्टिकल नुसार येतात? तर हे येतात 148 ते 165 खूप इम्पॉर्टंट आहे. 165 प्रत्येक एक्झाम मध्ये येणार. MPSCच्या काय माहिती काय फेवरेट आहे येणार. राज्याचा महाधिवक्ता. तर सध्याचे राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत? मिलिंद साठे जे आहेत. राज्य सरकार कामकाज मध्ये झाली होती. ठीक. केव्हा झाली होती? 1822 मध्ये. सर्वात लेट झाली होती महालवारी. 1820 मध्ये कोणती झाली होती? 1820 मध्ये आपली रयतवारी झाली होती. थॉमस मुनरोच्या काळात. थॉमस मुनरो कुठे झाली होती? खूप इम्पॉर्टंट हे सांगितलं होतं मी.